अमरावतीच्या चांदूर बाजार इथे बच्चू कडू यांचा जल्लोष. शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य. देशामधलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेनी केलं. बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमनं. ठाण्यामध्ये 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध. काहीही झाल्यास टोलनाका उभारू देणार नाही. अविनाश जाधवांचा इशारा. मुंबई नाशिक हायवेवर खारेगावमध्ये टोलनाक्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर वाहनचालकांचा मोठा गोंधळ. 2 किलोमीटरवर एक मोठा दिशादर्शक फलक. मात्र मिसिंग लिंकच्या सुरुवातीला गफलत होऊन वाहनं मध्येच थांबत असल्यानं अपघाताची भीती. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरू. वीकेंडच्या दिवशी कायम वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला बोरघाट परिसर आता वाहतूक कोंडी मुक्त. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये 16 तास मुलांच्या रेस्क्यूचा थरार. रील्स बनवण्यासाठी 60 फूट उंच टाकीवर चढणं जीवावर बेतलं. टाकीवरून खाली उतरताना शिडी तुटली. तिघांपैकी एकाचा मृत्यू. वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा कायम. 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. नांदेड जिल्ह्यामध्ये 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे अर्धापूरच्या महावितरण कंपनीनं कूलर लावले. लातूरच्या औसामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव. कामावरून घरी परतताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 10 ते 15 दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांवर कायम. तापमानामध्ये 2 अंशांनी घट झाली असली तरी उकाडा कायम. उकाड्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी.